असावं. आता देवघर कसं असावं हे मराठी अस्मितेत दिलेलं आहे. देव किती, कोणते असावेत, कोणते नसावेत याची तपशील, याची माहिती त्यात दिलेली आहे. याच प्रकरणावर बोललो तर 1 तास नक्कीच लागेल, परंतु अत्यंत थोडक्यात आणि मुद्देसूद बाबी बोलताना आपल्याला देवदेव्हाऱ्यात कोणते असावेत, इथे देवघर देव्हारा बसवलेला आहे. खंडोबा, भैरोबा, देवी असतील तर पूर्वजांचे आणि पितरांचे टाक मिळून 5 टाक पूर्वाचार्यांनी आपल्या देव्हाऱ्यात ठेवलेले होते. यात काय झालं, बरेच लोक तीर्थयात्रा पर्यटन करायला लागले, दिसतील त्या मूर्त्या देव्हाऱ्यात ठेवायला लागल्या. त्या देव्हाऱ्यात आता जागा राहिली नाही देवांना. एवढ्या अमाप मूर्ती निरनिराळ्या देवदेवतेंच्या आम्ही ठेवलेल्या आहेत. लोकांना वाटतं हे खरंच भक्त आहे बरं का त्या देवाची, परंतु वस्तुस्थिती तशी नाही.